आज आपण मॅट्रिसेस या चॅप्टर मधील टाइप्स ऑफ मॅट्रिसेस हा पॉइंट आज पाहणार आहोत. फर्स्ट टाइप आहे आपला रो मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, इथं मी मॅट्रिक्स लिहितेय. ए हा मॅट्रिक्स आहे, ए इक्वल टू 2. दुसरा मॅट्रिक्स लिहिते बी इक्वल टू 1 2 आणि तिसरा मॅट्रिक्स आहे सी इक्वल टू 1 2 3. आता हे 3 मॅट्रिक्स लिहिले आहेत मी इथं. पहिला जो ए मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर काय आहे, तर रो त्याचे किती आहेत, 1 रो आहे म्हणजे 1. कॉलम किती आहेत, 1 म्हणजे 1/1 अशी याची ऑर्डर आहे. आता ह्या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला किती रोज आहेत, 1 रो आहे. मग ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त आणि फक्त 1 रो असतो त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, रो मॅट्रिक्स. आता हे सेकंड एक्झाम्पल बघा, बी हा मॅट्रिक्स आहे. बी ह्या मॅट्रिक्स मध्ये रो किती आहेत, 1 रो आहे आणि कॉलम किती आहेत, 2 कॉलम आहेत म्हणजे 1 काय आला, 2 ह्याची ऑर्डर आली. म्हणजे इथं रो किती झाले, फक्त आणि फक्त 1 रो झाला. ह्याच्यात कॉलम तुम्ही कितीही लिहिले तरी चालतात, फक्त रो किती पाहिजे, 1च पाहिजे. अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, रो मॅट्रिक्स. आता हे थर्ड एक्झाम्पल बघा, ह्या एक्झाम्पल मध्ये रो किती आहेत, 1च रो आहे आणि कॉलम किती आहेत, 3 म्हणजे ह्याची ऑर्डर झाली 1/3. त्यामुळं ह्याच्यात फक्त 1च रो आहे, त्यामुळे ह्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, तर रो मॅट्रिक्स म्हणायचं. आता म्हणजे ह्याची डेफिनेशन काय झाली की ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त आणि फक्त 1च ओनली 1 रो, द मॅट्रिक्स इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. त्याचं जसं नाव आहे त्या नावाप्रमाणेच ह्याच्या डेफिनेशन आहेत. आता नेक्स्ट टाईप बघूया. नेक्स्ट टाईप काय आहे, तर कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, तर समजा ए हा काय तर मॅट्रिक्स आहे, ह्याच्यात काय तर 4 हा एलिमेंट आहे. नेक्स्ट बी हा मॅट्रिक्स आहे, ह्याच्यामध्ये एलिमेंट्स काय आहेत, 1 2 आणि लास्ट वन सी हा मॅट्रिक्स आहे. सी ह्या मॅट्रिक्स मध्ये काय आहेत एलिमेंट, 1 2 -1. बघा आता इकडे ए हा मॅट्रिक्स जो आहे त्याच्यात रो किती आहेत, 1 आणि कॉलम किती आहेत, 1 म्हणजे याची ऑर्डर झाली 1/1 म्हणजे ह्याच्यात 1 रो आणि 1 काय कॉलम. मग ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त आणि फक्त 1च कॉलम असतो त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, कॉलम मॅट्रिक्स. आता हा बी हा मॅट्रिक्स बघा, ह्याच्यात रो किती आहेत, तर 2 रो आहेत आणि कॉलम किती आहेत, तर 1 म्हणजे ह्याची ऑर्डर काय झाली, 2 काय झाली 1 म्हणजे ह्याच्यात फक्त किती कॉलम आहेत, 1च कॉलम आहे. रो कितीही असले तरी चालतात पण कॉलम किती पाहिजे, फक्त 1च कॉलम पाहिजे. तर ह्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, ज्याच्यात फक्त 1च कॉलम आहे त्या मॅट्रिक्सला म्हणायचं कॉलम मॅट्रिक्स. आता हे थर्ड एक्झाम्पल बघा सीचं, ह्याच्यात टोटल रो किती आहेत, 3 आणि कॉलम किती आहेत, तर 1 म्हणजे ह्याची ऑर्डर झाली 3/1. त्यामुळे ह्या मॅट्रिक्समध्ये आपल्याकडे कॉलम किती झाला, 1च कॉलम झाला. इथं बघा कॉलमची संख्या 1, इथे कॉलमची संख्या 1, इथे कॉलमची संख्या 1 म्हणजे हे जे तिन्ही मॅट्रिक्स आहेत ते कसले मॅट्रिक्स आहेत, तर कॉलम मॅट्रिक्स आहे. म्हणजे ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त ओनली 1 कॉलम, मॅट्रिक्स इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. ओके. आता थर्ड टाईप बघूया. थर्ड टाईप काय आहे, तर नल मॅट्रिक्स. आता नल मॅट्रिक्स म्हणजे काय, की ज्या मॅट्रिक्समध्ये सगळेच एलिमेंट हे काय असतात, तर 0 असतात त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं, नल मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल बघा ए हा मॅट्रिक्स आहे, ह्याच्यात 0 हा एलिमेंट आहे. आता ह्याची ऑर्डर काय झाली बघा, 1च रो 1 कॉलम म्हणजे 1/1 ही ऑर्डर झाली. म्हणजे हा ह्याच्यात एलिमेंट हे काय आहेत, तर फक्त 0 एलिमेंट आहे म्हणजे हा झाला नल मॅट्रिक्स. पण आता मी इथं ए केले, हे आपण नेहमीप्रमाणे लिहितो ए, पण हा नल मॅट्रिक्स आहे म्हणून नल मॅट्रिक्स हा जनरली ABC अशा लेटर्सने न डिनोट करता तो कशाने डिनोट करायचा, 0, फक्त तो. आता हा 0 एलिमेंट आहे, हा पण 0 आहे, फक्त हा 0 बिग 0 काढायचा. मग 0 ने काय करतो आपण, नल मॅट्रिक्स डिनोट करतो. आता हा 1/1 चा झाला, असा आपण 2/2 चा सुद्धा लिहू शकतो. तो काय येईल बघा, तर 0 इक्वल टू 0 0 0 0. हा किती ऑर्डरचा झाला,
2x2 असाच तुम्ही काय लिहू शकता 3x3 ऑर्डर 4x4 अशा ऑर्डर्सचं तुम्ही लिहू शकता की सगळे एलिमेंट काय असणार आहे 0. ओके, आता 3 आपले मॅट्रिक्स झालेले आहेत. आता नेक्स्ट आपण पुढचा टाईप बघूया स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय असतो तर इथं मी ए हा मॅट्रिक्स लिहिते. आता ह्या मॅट्रिक्समध्ये मी एलिमेंट घेते 1 -1 2 3. स्क्वेअर मॅट्रिक्सची एकदम डेफिनेशन सोपी आहे. स्क्वेअर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, स्क्वेअर म्हणजे काय की सगळ्या बाजू सारख्या असतात. तशा टाईपमध्ये इथे सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय की त्याचे रोज आणि कॉलम ह्या दोन्हीची संख्या काय असते सेम असते. म्हणजे जर 2 रो असतील तर किती पाहिजेत 2 कॉलम पाहिजेत, 3 रो असतील तर 3 कॉलम, 1 रो असेल तर एकच कॉलम असणार. म्हणजे इथं किती रोज आहेत बघा तर 2 रोज आहेत म्हणजे इथं आला 2 आणि कॉलम किती आहेत तर 2 आहेत म्हणजे 2x2 ही झाली याची ऑर्डर. आता दुसरं एक एक्झाम्पल बघा, इथं b इक्वल टू बघा 4. आता ह्याच्यात काय तर किती ऑर्डर आहे ह्याची, रो किती आहेत 1, कॉलम किती आहे 1 म्हणजे 1/1 म्हणजे जेवढे रोज आहेत तेवढे काय आहेत कॉलम्स आहेत. त्यामुळं हा काय आहे तर स्क्वेअर मॅट्रिक्स, हा पण काय स्क्वेअर मॅट्रिक्स. असं आपण 3x3 चा सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्स लिहू शकतो. पॉइंट बघूया डायगोनल एलिमेंट. डायगोनल एलिमेंट म्हणजे काय असतात तर इथं मी एक मॅट्रिक्स घेते. ए हा मॅट्रिक्स आहे बघा 2 4 3 -1. आता डायगोनल एलिमेंट म्हणजे काय तर समजा A, I, J हे एलिमेंट्स असतील तर I इक्वल टू काय असतं J. I इज इक्वल टू काय असतं J. मग I इक्वल टू J म्हणजे फॉर एक्झाम्पल काय होतील, I ची व्हॅल्यू 1 ठेवली तर J ची व्हॅल्यू 1 येणार. म्हणजे डायगोनल एलिमेंट काय येणार A11, परत A22, A33, A44 हे सगळे काय झाले डायगोनल एलिमेंट्स. आता इथं A हा मॅट्रिक्स दिला याच्यामध्ये बघा हा A11 असतो, हा A12, हा A21 आणि हा A22 म्हणजे हा A11 आणि हा A22 हे दोन काय झाले याचे डायगोनल एलिमेंट्स. 2 आणि -1 हे झाले याचे डायगोनल एलिमेंट्स. आता नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया. बी हा मी काय घेते एक मॅट्रिक्स घेते बघा काय आहे मॅट्रिक्स 1 2 -1 3 0 4 4 2 1. आता ह्या मॅट्रिक्स मध्ये मला काय सांगायचे तर यातील डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत बघा तर 1 0 आणि 1 हे 3 काय झाले तर बी ह्या मॅट्रिक्स मधील डायगोनल एलिमेंट झाले. आता सी हा एक काय घेऊया तर मॅट्रिक्स घेऊया काय सी बघा 1 2 1 3 -1 4. आता ह्याच्यात बघा हा जो ए मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर किती होती तर 2x2 2x2. हा जो बी मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर किती होती 3x3. म्हणजे हे जे दोन मॅट्रिक्स झाले हा कसला आहे तर स्क्वेअर मॅट्रिक्स कारण जेवढे रोज आहेत तेवढे कॉलम्स आहेत. हा मॅट्रिक्स कसला आहे तर स्क्वेअर मॅट्रिक्स कारण जेवढे रोज आहेत तेवढे कॉलम्स आहेत. आता ह्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ती किती आहे बघा तर रोज किती आहेत ह्याच्यात तर 2 रोज आहेत आणि कॉलम्स किती आहेत तर 3. म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स नाही पण तरीही आपण ह्यामध्ये डायगोनल एलिमेंट लिहू शकतो. कोणते डायगोनल एलिमेंट येणार आपण मी इथं वरती डेफिनेशन दिली आहे की डायगोनल एलिमेंट म्हणजे काय तर AIJ विथ I इक्वल टू J म्हणजे A11 A22. मग आता A11 A22 कोणता आहे बघा हा 1. अजून दुसरा एलिमेंट कोणता आहे हा -4. हा 4 येणार नाही कारण हा काय आहे तर A23 आहे त्यामुळे हा डायगोनल एलिमेंट्स येणार नाही. मग याच्यात फक्त 2 डायगोनल एलिमेंट्स येतील कोणते 1 आणि -1. हे समजलं असेल तुम्हाला. आता नेक्स्ट आपण बघूया पुढचा पॉइंट पुढचा टाइप्स आहे तो डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय असतं तर ए हा काय आहे तर मॅट्रिक्स आहे बघा. आता हा एक मॅट्रिक्स काय आहे बघा ए हा मॅट्रिक्स मध्ये काय आहेत तर 2 आणि 4
आता हे एलिमेंट बघा 0 0. आता इथं बघा 2 आणि 4 हे कसले एलिमेंट आहेत तर डायगोनल एलिमेंट्स आहेत. आणि डायगोनल सोडून जे राहिलेले एलिमेंट असतात त्याला काय म्हणायचं नॉन डायगोनल एलिमेंट. आणि हे जे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत ते काय लागतात तर 0. आणि जर नॉन डायगोनल एलिमेंट हे 0 असतील तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. आता हा झाला 2x2 साठी, ह्याची ऑर्डर 2x2 आहे. आता हेच आपण कशासाठी बघणार आहोत तर 3x3 ह्या ऑर्डरसाठी बघूया. बी इक्वल टू इथं मॅट्रिक्स लिहिलाय बघा 2 0 0 0 -1 0 0 3 0 0 3. हा इथं बी मॅट्रिक्स लिहिलाय 2 0 0 0 -1 0 0 0 3. आता याच्यात डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत बघा हे 2 -1 आणि 3 हे असे डायगोनल एलिमेंट्स आहेत. ओके हे डायगोनल एलिमेंट झाले. आता हे डायगोनल एलिमेंट सोडून म्हणजे हे डायगोनल एलिमेंट सोडून वरचे एलिमेंट आणि खालचे एलिमेंट हे काय असणार आहेत तर 0 असणार आहेत. तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं की वरचे अप्पर डायगोनल आणि खालचे म्हणायचे अप्पर नॉन डायगोनल आणि खालचे काय येणार लोअर नॉन डायगोनल. हे एलिमेंट्सला काय म्हणायचं असे जर 0 असतील तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स असं. अजून एक ह्याच्यात जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की डायगोनल मॅट्रिक्स आता इथं दिसतंय तुम्हाला की ह्याची ऑर्डर 2x2 आहे आणि ह्याची ऑर्डर किती आहे 3x3. म्हणजे हे दोन्ही पण कसले मॅट्रिक्स झाले स्क्वेअर मॅट्रिक्स. याचा अर्थ डायगोनल मॅट्रिक्स हे कसले असतात स्क्वेअर मॅट्रिक्सच असतात लक्षात ठेवायचं. मग आता नेक्स्ट आपण जो बघणार आहोत 6 जो टाईप आहे तो आहे स्केलार मॅट्रिक्स. आता हा जो डायगोनल मॅट्रिक्स आहे तो कशाचा आहे तर स्क्वेअर मॅट्रिक्सच्या पुढचा टाईप आहे. परत स्केलार मॅट्रिक्स सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्सचाच पुढचा काय आहे तर टाईप आहे. आता स्केलार मॅट्रिक्स म्हणजे काय असतं तर ए हा मॅट्रिक्स आहे. आता ह्या ए मॅट्रिक्समध्ये बघा समजा इथं 2 0 0 आणि हा 2. आता हा मॅट्रिक्स मी इथं लिहिलेला आहे. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे तर 2x2 म्हणजे हा कसला मॅट्रिक्स झाला तर स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. आता ह्याच्यात असं दिसतंय की जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत म्हणजे कोणते एलिमेंट्स हा आणि हा हे काय आहेत तर 0 आहेत. नॉन डायगोनल एलिमेंट 0 आणि जे डायगोनल एलिमेंट ते दिसताना कसे दिसत आहेत बघा सेम आहेत. इथं 2 असेल तर इथं 2च यायला पाहिजे. इथं -1 असेल तर -1 4 असेल तर 4 म्हणजे जे डायगोनल एलिमेंट आहेत ते सगळे काय येणार सेम इक्वल येणार. आणि जे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत ते काय असणार आहे 0 असणार आहे. पण कुठल्या मॅट्रिक्समध्ये फक्त स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये दुसरं कुठलाही मॅट्रिक्स इथे चालत नाही. दुसरं एक्झाम्पल घेऊया बी इक्वल टू बघा हे एक्झाम्पल काय तर 4 0 0 0 4 0 0 0 4. इथे बघा आता डायगोनल एलिमेंट काय आहेत मला सांगा इथं आता तर हा 4 4 4 आले डायगोनल एलिमेंट सेम. आणि नॉन डायगोनल एलिमेंट काय झाले सगळे हे 0 आणि हे काय झाले 0 आणि ह्याची ऑर्डर काय झाली 3x3 म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहे. आणि काय झाले हे तर नॉन डायगोनल एलिमेंट 0 आणि डायगोनल एलिमेंट काय झाले सेम. मग ज्या मॅट्रिक्सचे नॉन डायगोनल एलिमेंट 0 आणि डायगोनल एलिमेंट काय असतात सेम त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं किंवा त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणायचं स्केलार मॅट्रिक्स असं म्हणायचं. ओके आता नेक्स्ट टाईप बघूया आयडेंटिटी मॅट्रिक्स. मी सांगितले स्क्वेअर मॅट्रिक्स त्याच्याच पुढचं डायगोनल डायगोनल नंतर स्केलार मॅट्रिक्स त्याच एकाच टाईपमधले आहेत. आणि ते झालं की लगेच त्याच टाईपमधला कोणता येतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी आता आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय असतं तर समजा इथं आता मॅट्रिक्स लिहिलंय. जनरली आपण मॅट्रिक्स डिनोट कशाने करतो ABCD लेटरने. पण आपण जसं इथं मागे नल मॅट्रिक्स 0 ह्याने डिनोट केला तसा इथं आयडेंटिटी मॅट्रिक्सला सुद्धा एक वेगळं नोटेशन आहे. तर ते नोटेशन काय आहे बघा तर I
हे नोटेशन आहे आय इक्वल टू, आता मी इथं एक मॅट्रिक्स लिहिते बघा, तर 1 0 0 1. ओके, आता ह्याची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर किती आहे, तर 2/2, कारण 2 रोज 2 कॉलम्स आहेत, म्हणजे इथे झाले 2/2. आता इथं दिसताना काय दिसतंय बघा तुम्हाला, तर इथं हे नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत ते काय आहेत 0, वरती पण तेच होते, नॉन डायगोनल एलिमेंट काय होते 0. पण इथं जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते काय असतात 1 असतात, पण 1च असतात, दुसरा कुठलाही चालत नाही, फक्त आणि फक्त 1 लागतात. आणि विथ तो मॅट्रिक्स कसला असणार आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे. मग नॉन डायगोनल एलिमेंट 0 आणि डायगोनल एलिमेंट काय असणार आहे 1. मग अशा मॅट्रिक्सलाच काय म्हणायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स डेफिनेशन काय झाली की नॉन डायगोनल एलिमेंट इज 0 अँड डायगोनल एलिमेंट इज 1. आणि कुठल्या मॅट्रिक्समध्ये, स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये. मग आता हा झाला आय, पण ह्याची ऑर्डर काय आहे 2/2, म्हणून ह्या मॅट्रिक्सला आय फक्त न म्हणता काय म्हणायचं, I2 म्हणायचं. नेक्स्ट I3 इक्वल टू, असंच घ्यायचं की ज्याचे डायगोनल एलिमेंट 1, नॉन डायगोनल एलिमेंट 0. फक्त I3 म्हणजे ह्याची ऑर्डर काय असणार आहे, तर 3/3 असणार आहे. मग 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि ऑर्डर इज 3/3. आता फक्त 1/1चा राहिले, तो कसा लिहायचा बघा, तर I1 इक्वल टू काय येणार आहे, I1 इक्वल टू बघा, तर इथं एकच रो एकच कॉलम, म्हणजे याचा एलिमेंट येणार फक्त 1, ऑर्डर इज 1/1.